नमस्कार, वेलकम. अनघा क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर कॅन्डल मेकिंगमध्ये जे आपले मोल्ड्स असतात किंवा आपण जे कॅन्डल बनवताना जे भांडी यूज करतो, ओके, तर ते आपल्याला स्वच्छ कशी करायची हे आज आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवत आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोल्ड्स आहेत सिलिकॉनचे हे आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. ओके, आणि हे जेही आपले भांडी जी आहेत ते आपल्याला क्लीन करायची आहेत. तर ती कशा पद्धतीने क्लीन करायची तर हे मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे लिक्विड. कुठलंही तुम्ही सोप याच्यामध्ये यूज करू शकता. ओके, लिक्विड डिटर्जंट कुठलाही जो तुम्हाला याच्यामध्ये यूज करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तो यूज करायचा आहे. ओके, आणि पाणी जे आहे ते तुम्हाला उकळवून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. ओके, उकळवून म्हणजे खूप उकळवायचं नाहीये, तर ते तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे. ओके, चांगलं गरम करून घ्यायचं आहे, पण उकळवायचं नाहीये. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, उकळवल्यानंतर गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो डिटर्जंट आहे किंवा जो हँडवॉश आहे किंवा जो तुमच्याकडे डिटर्जंट आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, आता मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता मी हे जो गॅस आहे तो बंद करते. ओके, इथं मी गॅस बंद करते. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मोल्ड आहे, ओके, हे मोल्ड याच्यामध्ये तुम्हाला क्लीन करायसाठी टाकायचे आहेत. ओके, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं याच्यामध्ये ॲड करू शकता. खूप जास्त उकळलेलं पाणी नसलं पाहिजे. ओके, हे लगेच याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. गॅस बंद केलेला आहे, बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर आता हे ड्रॉपर आहे, तर मी तुम्हाला हे क्लीन करून दाखवते. बघू शकताय तुम्ही. आता मी ह्या ड्रॉपरला याच्यामध्ये 1 मिनिटासाठी असं धरते. ओके, 1 मिनिटासाठी हे याच्यामध्ये क्लीन करायचं आहे आपल्याला. ओके, किंवा तुम्ही याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये दिसतंय तुम्हाला क्लीन होतंय ड्रॉपर. खूप गरम पाण्यात घालू नका. जर स्टीलचं म्हणजे तुमचं माझं जे हे आहे हे प्लास्टिकचं आहे तरी सुद्धा हे क्लीन होतं. हे बघू शकताय तुम्ही. ओके, हे तुम्हाला स्वच्छ क्लीन करायचं आहे. ओके, हे बघा, हे क्लीन होतंय, दिसतंय तुम्हाला, हे क्लीन होत आहे. ओके, त्याच्यानंतर प्रॉपर तुम्हाला हे एकदा दोनदा करून असं करून क्लीन करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही हे 2-5 मिनटं दुसऱ्या याच्यात ठेवते. हा पण ड्रॉपर आपण इथे याच्यामध्ये बघा वॅक्स लागलेला आहे, तर हा ड्रॉपर मी इथे क्लीन करून घेते. म्हणजे याला जे पण हे काही लागलेलं आहे याच्या आतमध्ये हे पाणी 2 मिनटं ठेवून आपल्याला हे क्लीन करायचं आहे. ओके, बघू शकताय तुम्ही पूर्ण आपल्याला खूप गरम पाणी असेल तर डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये सोडू नका ड्रॉपर्स किंवा सिलिकॉन्स. आहे बघा. ओके, हे क्लीन झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. हे हळूहळू आपला ड्रॉपर बघा क्लीन होतो. ओके, थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही हे ड्रॉपर टाकू शकता. ओके,
हे बऱ्यापैकी आपलं क्लीन झालेलं आहे. ओके, तर मी आता याच्यात काय करते, थोडंसं कोमट पाणी टाकून हे क्लीन करते. हे चमचे याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. हे छोटे छोटे जे वेसल्स आहेत तुमच्याकडे, हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये क्लीन करायसाठी टाकायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, आणि जर आपल्याला कमी वाटत असेल सोप, तर आपण याच्यामध्ये पुन्हा ॲड करू शकतो. ओके, तर मी आता काय करते, हे साईडला ठेवते थोडंसं. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. ओके, याच्यामध्ये पण आपण सेम पद्धतीने करणार आहोत. ओके, आपल्याला क्लीन करायचं आहे, त्याच्यासाठी आपण ओके तर मी तसंच साइड बाय साइड याच्यामध्ये पाणी ठेवते आणि हे क्लीन करून घेते. असे मोठे मोठे जे भांडे आहेत ते तुम्हाला थोडेसे कोमट झाल्यावर नळाखाली किंवा तुमच्याकडे जे बेसिन असेल तिथे तुम्ही क्लीन करू शकता. ओके, किंवा छोटे सुद्धा. मी आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये करायचं म्हणून मी इथे तुम्हाला बकेटमध्ये दाखवलेलं आहे, पण तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं आहे. ओके, हे पूर्ण ह्याचं क्लीन होतं, दिसतंय सर्वांना. ओके, तर मी हे नळाखाली क्लीन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण भांडी क्लीन केली होती बघू शकताय तुम्ही, त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रॉपर याच्यामध्ये क्लीन होतं, दिसतंय सर्वांना. हे बघा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण क्लिनिंग करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅन्डल्स बनवतो. ओके, मोठे मोठे पातेले असतील ते तुम्ही डायरेक्टली किंवा हे असं तुम्ही नळाखाली पण नंतर करू शकता. आता हे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. ओके, तेवढ्यासाठी मी हे, आणि हे असे मोल्ड तुम्हाला काय करायचे आहेत, तुम्ही फॅन खाली हे सुकवू शकता. ओके, उन्हात वगैरे ठेवायची गरज नाही आहे, खूप कडक उन्हामध्ये जे मोल्ड असतात ते. ओके, तुम्ही असे फॅन खाली स्वच्छ करून ठेवू शकता. बऱ्यापैकी हे आपलं क्लीन झालंय, बघू शकताय तुम्ही. ओके, ह्याच्यासाठी कॅन्डलसाठी तुम्ही असे स्टरल्स असतात तेच तुम्ही यूज करा, स्पून यूज करा, स्पॅच्युलाज यूज करा. ओके, आणि जे काचेचे ड्रॉपर्स असतात ते तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये. ओके, बघितलं, ह्याचा कलर बिलर सगळं पूर्ण क्लीन झालेलं आहे. क्लीन होतं हे सगळं व्यवस्थित. हे सिलिकॉन मोल्ड्स. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे क्लीन करायचं आहे. आणि ही भांडी एकदा यूज केलेली आहेत, ती आपल्याला परत यूज करायची नाहीत. ओके, किचनसाठी. समजलं आहे सर्वांना की कशा प्रकारे तुम्हाला क्लीन करायची आहेत भांडी. थँक्यू 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 सो मच. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.